दिबा पाटील यांचं नाव काही जाहीर झालं नाही, त्याचा उल्लेख केला गेला, नामकरण घोषित झालेलं नाही आणि त्यावर पाटील कुटुंबानेही नाराजी व्यक्त केली. आता मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती देतो. मी काय सांगतो ते ऐका. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे या देशातला एक फार महत्त्वाचा प्रकल्प आहे. हे आंतरराष्ट्रीय विमानतळ देशातलं अत्यंत महत्त्वाचं विमानतळ म्हणून जगात यापुढे नावलौकिकास येणार आहे. या विमानतळाला दिबा पाटील लोकनेते, भूमिपुत्रांचे नेते यांचं नाव देण्याचा आग्रह स्थानिक भूमिपुत्रांचा जसा आहे तसा शिवसेनेनं सुद्धा हा आग्रह धरला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कॅबिनेटमधून हा प्रस्ताव मंजूर करून आम्ही केंद्राला पाठवला. असं वाटलं की दिबा पाटील यांचं नाव देण्यात येईल. ते द्यायला हवं होतं. कालच प्रधानमंत्र्यांनी काल विमानतळाचं उद्घाटन केलं, लोकार्पण केलं. पण उघड्या बोडक्या विमानतळाचं नाव काय त्या विमानतळाला? माझी माहिती अशी आहे, दिबा पाटील यांच्या नावाला भारतीय जनता पक्षानं विरोध केला. इतक्या मोठ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याची गरज नाही. ही पहिली गोष्ट. मग कोणाचं नाव दिलं जातं आपल्याला माहिती आहे. गौतम अडाणी यांचाही दिबा पाटील यांच्या नावाला विरोध आहे. नरेंद्र मोदी इंटरनॅशनल एअरपोर्ट, नरेंद्र मोदी इंटरनॅशनल एअरपोर्ट असं नाव द्यावं अशी भाजपांतर्गत चर्चा, सूचना आणि मागणी सुरू झालेली आहे. नरेंद्र मोदी यांच्या नावानं हे विमानतळ, आंतरराष्ट्रीय विमानतळ करावं. आता मोदींचं नाव ह्याबाबत तुमचा प्रश्न असेल, असं कसं देणार? जगातलं सगळ्यात मोठं क्रिकेट स्टेडियम गुजरातला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावानं होतं. मोटेरा आहे अहमदाबाद. त्याचं नामांतर नरेंद्र मोदींच्याच नावानं झालं जिवंतपणे. त्याचप्रमाणे ह्या सगळ्यात मोठ्या इंटरनॅशनल एअरपोर्टलाही मोदींचं नाव द्यावं याबाबत भारतीय जनता पक्षात महाराष्ट्रात, दिल्लीमध्ये एकमत झालेलं आहे. आणि गौतम अडाणी यांचीसुद्धा ती मागणी नरेंद्र मोदीकडे असल्यामुळे काल दिबा पाटील यांच्या नावानं हा विमानतळ लोकार्पण होऊ शकलं नाही. विमानतळाचं लोकार्पण झालं पण दिबा पाटील यांचं नाव न देता झालं. यामागे भारतीय जनता पक्षाचं ही अशा प्रकारची भूमिका आहे. गौतम अडाणी यांचा ठाम विरोध आहे. मी जेव्हा ही माहिती देतो ही 100% सत्य आहे. नरेंद्र मोदी इंटरनॅशनल एअरपोर्ट या नावानं हा विमानतळ ओळखला जावा. मोटेरातील आपलं स्टेडियमप्रमाणे सगळ्यात मोठा स्टेडियम म्हणून जो काय तिथे आहे 1,35,000 क्षमतेचा, ज्याचं नाव सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम होतं, तो आता नरेंद्र मोदींच्या नावाने ओळखला जातो. त्याचप्रमाणे मुंबईतला, महाराष्ट्रातला, देशातला हा सगळ्यात मोठं विमानतळ, आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट हे नरेंद्र मोदींच्या नावानं त्याचं अनावरण व्हावं किंवा त्याची ओळख व्हावी यासाठी प्रयत्न सुरू झालेले आहेत. गौतम अडाणी आणि भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख लोकांच्या या संदर्भात चर्चा, बैठका झालेल्या आहेत आणि त्याबाबतचा प्रस्ताव तयार होत आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.